मनपाची निवडणूक लढवू असं त्यांनी सांगितलं। पुणे शहरातला एकूणच नका पक्षाची कार्यकारिणी यांनी जे मत व्यक्त केले त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा निर्णय घ्यावा अशाच प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांना स्पष्ट संदेश दिलेला आहे। आणि माननीय शशिकांत शिंदे साहेब हे सुद्धा महाविकास आघाडीचे विचारचेच आहेत। त्यामुळे आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि माननीय शशिकांतजी शिंदे साहेब ही सगळी मंडळी महाविकास आघाडी म्हणून पुणे शहरामध्ये लढण्यासाठी आमच्या यंत्रणांना सज्ज नका करण्याचे आदेश देत आहेत। ही निश्चित स्वागतार्ह आणि आनंदाची बाब आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी उठावाची भूमिका घेतली, त्यामुळे भाजप सत्तेत आलं। आमच्यामुळे भाजपची ताकद वाढली असं विधान शंभूराज देसाईंनी केलंय। त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। महायुती म्हणून आपण सत्तेत याचं भान ठेवा असं वक्तव्य नवनाथ बन यांनी केलंय। तेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली 2022 ला आणि आम्ही 50 आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला। तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली। महायुती होती म्हणून आपण सगळेजण सत्तेत आहोत याचं दादा पवार असतील हे तिघेही समन्वयानं काम करत आहेत। त्यामुळे कोण कुणामुळे सत्तेत आहेत याचा श्रेयवादाची ही लढाई नाही। आपण महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुती म्हणून एकत्र आहोत याचाच विचार महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा। महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे दरम्यान मंत्री मंगल प्रभात लोढांच्या विधानामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय। मुंबईत भाजपचा महापौर करा असे आदेश दिल्लीतल्या आकाने दिलेत असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर या जन्मात तरी भाजपचा महापौर होणार नाही असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय। सगळ्याच पदावर हे काय आहेत, आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या तडाखालची मांजरं आहेत। ते म्हणतील त्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष बघतील। मुंबईचं महापौर काय